नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करून ते कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. दुर्योधन 3. जरी कर्ण माझ्या पक्षाला होता तरी त्या पांडवांचा काही भरवसा सांगता येत नव्हता. मागच्या आखाड्यात अर्जुनानं आणि भीमानं जे जे राक्षसी पराक्रम केले होते ते पाहून माझी तर झोपच उडाली होती. त्या दांगट भीमानं तर माझ्या प्रिय दुःशासनाला मुष्टियुद्धात रजकानं धुनं बडवावं तसा उंच उचलून दानकण खाली आदळला होता. गदेच्या आखाड्यात तर तो भीम माझ्या अंगावर एखाद्या उपाशी सिंहा उताळून आला होता. छे, त्या पांडवांचा कायमचा काटा काढल्याखेरीज कौरवांना समाधानानं जगायला मिळणार नाही. त्यासाठी वाटेल ते करावं लागलं तरी ते मी करीन, कारण त्याशिवाय माझा अतृप्त तप्त मनाला शांती कशी ती मिळणार होती. पांडवांना सरळ सरळ नष्ट करणं कधीच शक्य नव्हतं, कारण ती पंचकडी म्हणजे 5 सलग पर्वतांची चालती बोलती खंबीर रांगच होती. एक मनानं एकत्र आलेले 5 मस्त खोंड एखाद्या सामर्थ्यशाली वनराजालाही सहज लोळवू शकतात. इथं तर गाठ होती 5 शस्त्रसंपन्न सशक्त योद्ध्यांशी. म्हणूनच मी त्यांना कपटानं मारण्याचं ठरवलं आहे. कपटानं म्हणण्यापेक्षा कौशल्यानं म्हणणं जास्त योग्य ठरेल, कारण राजकारणात कपटालाच कौशल्य हे गोंडस आणि सुसंस्कृत नाव आहे. या बाबतीतल्या माझ्या योजनांबद्दल मी कर्णाशी अनेक वेळा चर्चाही केली, पण त्याचं आपलं म्हणणं एकच होतं. मला एकाच वेळी 5 जणांबरोबर सरळ द्वंद्व खेळायला सांग. मी त्यांना केळीचा गाभा पिचतात तसा उभे पिचून काढीन, पण कोणत्याही कपटानं मी काहीही करणार नाही. त्याचा हा आत्मविश्वास सार्थ होता हे मलाही पटलं होतं, पण त्याच्या त्या धैर्यशील कल्पनेशी मी कधीच सहमत झालो नाही, होणारही नाही. मी माझे सर्व डाव प्रथम टाकून पाहणार होतो. त्यातूनही ते नीच पांडव वाचलेच तर शेवटी, अगदी सर्वात शेवटी निर्वाणीचं प्रभावी अस्त्र म्हणून मी कर्णाला वापरणार आहे. कारण तो पराक्रमी असला तरी दयाळू आणि सरळ मनाचा आहे. ज्याला तो एकदा आपलं म्हणतो त्याला तो खऱ्या अर्थानं आपलंसं करून टाकतो. त्याच्या अनेक मनमोहक गुणांनी त्यानं या राजनगरातील असंख्य नगरजनांची मनं आज जिंकली आहेत. सर्वात प्रभावी आणि आकर्षक असं त्याच्याजवळ काही असेल तर ते त्याचं लोभस व्यक्तिमत्व. तो समोर उभा असला की का कुणास ठाऊक, पण तेजाचे असंख्य कणच आपल्या समोर उभे आहेत असं वाटतं. त्याच्या निळ्या डोळ्यात क्षणभर जरी पाहिलं तरी आकाशाचा निलिमा कितीतरी फिका वाटतो. कधी कधी गंगेवरून स्नान करून परत येताना त्याची व माझी राजवाड्याच्या पायदंड्यावर अचानक गाठ पडत होती. त्यावेळी त्याला ज्या स्वरूपात मी पाहिलं आहे त्या स्वरूपाचा तर मला कधीच विसर पडणार नाही. काही चुकून माकून राहिलेले गंगेचे शुभ्र जलबिंदू त्याच्या ओलसर सोनेरी कुरळ्या केसात असे काही चमकतात की त्याला पाहिल्यानंतर दवबिंदू शिरावर घेऊन उद्यानात डोलणाऱ्या सोनेरी रंगाच्या सूर्यफुलाचीच आठवण व्हावी. त्याची मंद मंद डुलणारी जन्मजात मांसल कुंडल, नितळ आणि भव्य कपाळ, ध्वजदंडासारखं सरळ तरतरीत नाक, पळसाच्या फुलासारखे रसरशीत रक्तवर्णी गाल, कानांच्या दिशेनं लांब सरकत गेलेल्या रेखीव सोनेरी भुवया, हत्तीच्या सोंडेसारखे दंड, पोटरीचे पिळदार सतेज स्नायू, गंगेतल्या प्रचंड कासवाच्या विशाल पाठीसारखी विस्तृत आणि उन्नत भरदार छाती, बाणाच्या भात्यासारखी गोल गरगरीत पुष्ठ मान, वृषभासारखे खचून भरलेले भक्कम भरदार खांदे आणि या सर्वांना एक आगळाच उठाव आणणारी त्याची सूर्यासारखी गोल अतिशय गोल मुद्रा. अशा आकर्षक व्यक्तिमत्वाचा दुसरा एकही पुरुष माझ्या मते संपूर्ण हस्तिनापुरात नव्हता. तो बोलतो फारच कमी, पण त्याचं मौन म्हणजे एक जिवंत भाष्य आहे. जेव्हा कधी तो बोलतो तेव्हा त्याचा नाद तर मला गदेवर गदा आदळल्यानंतर जसा खणखणीत ध्वनी मिळतो तसाच कणीदार वाटे.
बोलीच्या बाबतीत मला एक पितामहांच्या खालोखाल कर्णच आवडला आहे. बोलताना तो कधीतरी मोहक स्मित करतो. अशा वेळी त्याचे दुहातीचे 2 सुवर्णमय दात चमकतात आणि मी माझी गुरु द्रोणांकडून झालेली घोर उपेक्षा विसरतो. भीम अर्जुनांकडून झालेला उपमर्द विसरतो. हृदयाच्या सखोल विवरात सदैव सलणारी शेकडो शल्य विसरतो की मी कुरूंचा युवराज आहे. विसरतो की उद्या मी या हस्तिनापूरचा अधिकृत सम्राट होणार आहे. केवळ एक विचाराचं आवर्त माझ्या मस्तकात भिंगरीसारखं भिरभिर भ्रमण करू लागतं. हा कर्ण खरोखरच सूतपुत्र आहे काय? सारथ्यांच्या चंद्रमोळी झोपडीत हे एवढं सौंदर्याचं स्वरूप कधीतरी साकार होईल काय? कर्ण हा खराच हीन आहे काय? माझं मन मला मोठ्यानं गरजून सांगतं, कर्ण हा सारथीपुत्र नाही. कर्ण ही तेजाची खाण आहे. तेजाची खाण अंधाराच्या गुहेत कसा जन्म घेईल? कर्ण हा कुठल्या तरी विक्रमी राजाचा तेजसंपन्न धैर्यशाली सुपुत्र असावा. कर्ण हा क्षत्रियच असावा आणि म्हणूनच मी त्याला सर्वांच्या नाकावर टिच्चून अंगराज केला आहे. नाहीतर हा दुर्योधन काय एवढा मूर्ख आहे की त्यानं घोड्याची शेपटी पिळून त्याच्या पाठीवर आसुडाचे कोरडे ओढणाऱ्या एक यत्किंचित सारथ्याला कौरवांच्या वैभवी राजसभेत एक राजा म्हणून आणावं? अंगराज म्हणून मानाचा शिरपेस त्याला द्यावा? कर्ण मला माझं निर्वाणीचं अस्त्र वाटत आलंय. तशी वेळ पडल्याशिवाय मी त्याला कधीच पणाला लावणार नाही. कर्ण ही दुर्योधनाची सुरक्षा पेटी आहे. त्याच्या अंगावरचं अभेद्य कवच मैत्रीचं रूप घेऊन माझ्या अंगावर केव्हाच चढलं आहे. जोपर्यंत कर्ण जिवंत आहे तोपर्यंत दुर्योधन अजिंक्य आहे. यासाठीच एक दुसरा उपाय म्हणून, ज्यात कर्णाचा संबंध येणार नाही असा एक वेगळाच मार्ग मी पांडवांच्या बाबतीत अवलंबायचं ठरविलं आहे. काल रात्री मी माझ्या पित्यांना, महाराज धृतराष्ट्रांना एक स्पष्ट सूचना दिली आहे. ते त्या पापी पंचकडीला खरोखरच आपल्या भावाचे पुत्र मानतात. मी त्यांना समजावून सांगितलं आहे की पांडव महाराज पांडूंचे पुत्र नाहीत. उलट पांडू महाराजांचा अकाली अंत हे या पंचकडीचंच काहीतरी कटू कारस्थान आहे. मला हे त्यांच्या गळी उतरविताना किती त्रास झाला. त्यांचं एकच म्हणणं होतं, राजमाता कुंती राजलोभानं कधीही खोटं बोलणार नाही. तसं काही असतं तर तिनं राजनगरात पाऊलही टाकलं नसतं. अतिशय भोळा स्वभाव आहे आमच्या तीर्थरूपांचा. राज्यलोभानं एक वेळ पुरुष द्वंद्व खेळतील, एकमेकांना कंठस्नान घालतील, वेळ पडल्यास रणमर्दिनीला शूरासारखं आपलं शिरकमल समर्पित करतील. पण स्त्रिया राज्यलोभासाठी प्रसंग पडल्यास ते संपूर्ण राज्य जाळून खाक करतील. सगळे लोक म्हणतात स्त्री म्हणजे विधात्याचं वैभव, स्त्री म्हणजे मानवतेचा मान, स्त्री म्हणजे सौंदर्याचं संघटन, स्त्री म्हणजे कोमलतेचा कळस, स्त्री म्हणजे प्रेमाचा पर्वत. पण मला हे सारं खोटं वाटतं. पुरुष प्रसंगी क्रूर असतो, पण मर्यादित, कारण त्याचा क्रूरपणा एखाद्या व्यक्तीबाबत असतो. पण स्त्रीनं एकदा आपलं मन घट्ट केलं की ती नियतीच्या अनेक शाश्वत तत्वांशीही बंड करून उठते. तसं नसतं तर आपलं कलंकित काळं तोंड दाखवायला राजमाता कुंती परत हस्तिनापुरात कशाला आली असती? पण माझ्या वडिलांना ते पटत नाही. पांडवांना ते आपल्या प्रिय भावाचे सुपुत्र मानित आहेत. पण त्यांना माहीत नाही की हे त्यांचे पुतणे कसल्या भयानक अग्नीच्या ठिणग्या आहेत. कारण अंध असल्यामुळं त्यांनी भीमार्जुनाचे राक्षसी पराक्रम प्रत्यक्ष पाहिलेले नाहीत. कधी कधी अज्ञानात सौख्य असतं. माझ्या वडिलांचं सौख्य आणि समाधान अशाच प्रकारचं नाही काय? त्यांना काही वाटत असलं तरी मला निष्काळजी राहून चालणार नाही. काळ कधीच कुणाची प्रतीक्षा करत नसतो. उद्या हेच पांडव वरचढ होतील आणि मग या युवराज दुर्योधनाला पांडू महाराजांसारखं एक अधर्य नेसून आपल्या बंधूसह अरण्यवासासाठी झोळी घेऊन वनाचा मार्ग पत्करावा लागेल. म्हणूनच काल रात्री मी माझ्या वडिलांना पटवून दिलं आहे की ज्यांना तुम्ही आपल्या बंधूंची मुलं मानित आहात ते पांडव त्यांच्या बंधूचे पुत्र नाहीत. कधी कधी नाती विसरून माणसाला कटू सत्य कठोरपणानं आपल्याच जिवाळ्याच्या माणसांना अप्रिय शब्दात ही ऐकवावी लागतात.
जीवन हे कर्तव्याची कठोर कास धरणाऱ्या माणसांच्या बाजूनच अखेर खरा कौल देत असतं. कनकांच्या सहाय्यानं मी महाराजांना काल रात्री आमूलाग्र बदलून टाकलं होतं. मंत्री कनक हे काल रात्रीपासून माझे गुरु झाले आहेत. काल त्यांनी महाराजांना किती मार्मिक राजपरामर्श दिला. त्यांनी दिलेला तो हितोपदेश म्हणजे कनकनीती ही कुठल्याही यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या महत्वाकांक्षी राजानं सदैव आपल्या लक्षात ठेवावी. कनकांनी जे जे सांगितलं ते प्रथमदर्शनी ऐकायलाही विचित्र वाटलं, पण ज्यावेळी मी त्यांच्या म्हणण्याचा सखोलपणे विचार केला तेव्हा त्यात फारच मोठा आणि वास्तववादी अर्थ असल्याचं माझ्या ध्यानी आलं. मी असली खोचक नीती यापूर्वी कधीच ऐकली नव्हती. मला ती फार फार आवडली. म्हणूनच मंत्रिमंडळातल्या या ज्येष्ठ राजकारणपटू मंत्र्याला कनकांना मी राजगुरू मानलं आहे. महाराजांनी एका सेवकाकरवी काल कनकांना आपल्या कक्षात बोलावून घेतलं. कनक कक्षात येताच महाराजांनी सरळ सरळ त्याला म्हटलं, कनक, मी तुम्हाला एक निष्णात राजकारणी मानतो. मी एक प्रश्न विचारतो आहे. नीट चातुर्यानं त्याचं उत्तर द्या. माझा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन अलीकडं वरचेवर म्हणतो आहे की पांडव हे पांडूंचे पुत्र नाहीत. तसंच दिवसेंदिवस पांडव अधिकच अरेराव होत चालले आहेत. युवराज दुर्योधनाच्या या म्हणण्यात काही तथ्य आहे का? तुमचं स्पष्ट आणि सत्य मत मला हवं आहे. कनकांनी महाराजांना लवून प्रणाम केला आणि मुद्रा गंभीर करून ते म्हणाले, महाराज, आपण माझं स्पष्ट मत विचारी आहात म्हणूनच मी सांगतो की ते आपणाला कदाचित मानवणार नाही. असं का म्हणता कनक? धृतराष्ट्रांचं मन कटू सत्य पचवू शकतं हे तुम्हीही ओळखू शकला नाहीत तर? तसं नाही महाराज, आपली ऐकण्याची तयारी असेल तर मी सांगतो. कुठल्याही प्रामाणिक सेवकाला केव्हाही आपल्या स्वामीचं कल्याण व्हावं असंच वाटत असतं. मी आपला एक प्रामाणिक सेवक आहे म्हणूनच मी स्पष्ट बोलतो आहे. त्यासाठी मजबदल अपसमज वा अपग्रह करून घेऊ नये. महाराज, माणसानं आपल्या सामर्थ्याचा दंड नेहमीच उंच उचलून उभा असावं, कारण दंड उचलून उभा राहणाऱ्यालाच जग नेहमी घाबरत असतं. यासाठीच सर्व कामं दंडाच्या सहाय्यानंच करावी. आपल्या राज्यकारभारातील छिद्र कधीच दुसऱ्याला दिसू नयेत, कारण कोणताही हितशत्रू नेमका अशा छिद्रांचाच लाभ करून घेतो. शत्रूच्या राज्यकारभारातील नेमकी छिद्र शोधून काढावी आणि पश्चाताप करण्याची पाळी येण्या इतका वेळ न घालवता वेळीच त्या छिद्रांवर आघात करावा. माणसानं नेहमीच कासवासारखं आपलं अंग झाकून ठेवावं आणि प्रसंग पडेल तेव्हाच जगाचा कानोसा घेण्यासाठी सावधपणानं आपली मान बाहेर काढावी. सारखं जगाकडं बघत बसून केवळ त्यावर टीका करू नये. आपलं खरं स्वरूप इतर कोणालाही कळू देऊ नये. निदान राज्यकारभार हाकणाऱ्यानं तर मुळीच तसं कळू देऊ नये. स्वीकारावा लागलाच तर काही काळ अंधपणाही स्वीकारावा आणि पुढं अशा वेळीच आपले डोळे उघडावे की ज्यावेळी त्या डोळ्यात जग जाळण्याची शक्ती आलेली असेल. कान, डोळे आणि तोंड ही इंद्रिय आपली आहेत म्हणून ती वाटेल तशी वापरू नयेत. लक्षात ठेवावं की आपले हात हेही आपलं इंद्रियच आहे. प्रसंग पडल्यास नाक, डोळे आणि तोंड यांना बंद करण्यासाठी आच्छादन म्हणून नियतीनं आपणाला आपले हात दिले आहेत. शत्रू दुर्बल वाटत असला तरीही कधीच त्याची गय करू नये. ताडाचं रोप लहान भासलं तरी क्षणात ते आकाशाच्या पोटात घुसतं. एरंडाच्या रोपाला कधीच जायफळ लागत नाही. अग्नीची ठिणगी लहान असली तरी तीच गगनस्पर्शी लहलहणारा वणवा भडकवू शकते. सापाचं पोर म्हणून सोडलं तरी मोठेपणी ते डंख मारायचं विसरत नसतं. शत्रू कितीही दुर्बल आणि क्षुल्लक वाटत असला तरी परिणामी तो फार मोठं मोल वसूल करतो. असा शत्रू जरी प्रसंगी दीनपणाची पडेल भाषा वापरू लागला तरी त्याच्या शाब्दिक पश्चातापावर विसंबून त्याला कधीच सैल सोडू नये. पीडा देणाऱ्या उन्मत्त शत्रूला तर सरळ ठार मारावा. साम, दाम, दंड, भेद ज्या ज्या शक्य असेल त्या त्या मार्गांनी शत्रूचा निपात करावा. कारण शत्रू हा घायपातासारखा चिवट असतो. त्याला कितीही उकडून कुठल्याही माळरानावर टाका, तो परत आपली मुळं जमिनीत रुजवतोच.
परत त्याच्या दोन्ही कंडास असलेले वैमनस्याचे काटे तरारू लागतातच. क्रोध आला तरी नेहमी स्मितपूर्वक बोलावं. करताना न चुकता करायचं तेच करावं. कधीही कुणाला टाकून बोलू नये. शत्रूशी तर प्रहार करण्यापूर्वी गोड बोलावं आणि प्रहार केल्यानंतर तर पूर्वीपेक्षाही गोड बोलावं. भिकारी, नास्तिक आणि घरभेदे यांना राज्यात कधीही थारा देऊ नये. कारण भिकारी आळस वाढवतात. नास्तिक शेकडो वर्षांची समाज रचना उधळून प्रत्येक गोष्टीबद्दल अनास्था निर्माण करतात. घरभेदे तर राज्याचा समूळ नाश करतात. ज्याच्याबद्दल शंका घेणं योग्य नसेल त्याच्याबद्दलची शंका घ्यावी, त्याची पारख करावी आणि ज्याच्याविषयी शंका असेल त्याला तर कधीच मोकळा सोडू नये. कारण असा माणूस कुरणात लपून बसलेल्या भयानक भुजंगासारखा असतो. विश्वासास पात्र नसलेल्यांवर तर कधीच विश्वास ठेवू नये, पण विश्वासास पात्र असलेल्यावरही एकदम सर्व विश्वास ठेवू नये. कारण असा माणूस म्हणजे एखाद्या वेळी केवळ एका पापुद्र्यासारख्या पातळ पडद्यानं झाकलेली हिमाची खोल दरी ठरू शकतो. अशी दरी की दृढ मनानं आणि विश्वासानं पाय टाकला तर टाकणाऱ्याला निश्चितपणे आणि विश्वासानं कायमची पोटात घेणारी. आपल्या आणि शत्रूच्या राज्यात नेहमीच गुप्तहेर ठेवावीत. केवळ गुप्तचर ठेवूनच भागत नाही, तर अशा गुप्तहेरांचं काम प्रामाणिकपणे चाललं आहे की नाही ते पाहण्यासाठी राजानं स्वतः गुप्तचर म्हणून वेश पालटून आपल्या राज्यात फेरफटका मारावा. परराष्ट्रांमध्ये पाठवायचे हेर नास्तिक, अविवाहित आणि कमी बोलणारे असावेत. असले हेर कुठल्याही देवाच्या भयानं वा कुटुंबियांच्या ओढीनं आपल्या देशाचं रहस्य कधीच फोडत नाहीत. विहार, प्रार्थनागृह, मद्यपानगृह, रस्ते, तीर्थ, चव्हाटे, व्यापारपेठा, अड्डे, वाळवंट ह्या सर्व ठिकाणी राज्याशी प्रामाणिक राहणारे धाडशी गुप्तचर सदैव वावरत असावे. हेर हे राष्ट्ररूपी फोपावलेल्या शेताचं रक्षण करणारं चालतं बोलतं कुंपण असतं, हे कधीच विसरू नये. कुठल्याही राष्ट्रानं एखाद्या वृक्षासारखा असावं. हा वृक्ष असा असावा की ज्यावर सुंदर फुलं असावीत पण फळं असू नयेत. फळं असलीच तर वृक्षाच्या अंगावर असे काटे असावेत की फळापर्यंत कुणाचेही हात कधीच पोहोचू नयेत. फळं ही अशी असावीत की कच्ची असली तरी पिकल्यासारखी दिसावीत आणि कुणीतरी कधीतरी ती खाल्लीच तर त्याला ती कधीच सहजासहजी पचू नयेत. थोडक्यात आपलं राष्ट्र म्हणजे खऱ्या अर्थानं काय आहे हे इतर कुणालाही कधीच कळता कामा नये. सामर्थ्य आल्यावर धर्माची सेवा करण्याची घोषणा करावी. कारण सत्य म्हणजे संपत्तीचा दास आणि धर्म म्हणजे सामर्थ्याचा दास. ज्याच्या हातात संपत्ती असते त्याचा कसलाही शब्द सत्य ठरतो. सत्य ठरत नसला तरी ठरवून घेता येतो. आणि ज्याच्या दंडात सामर्थ्य असतं त्यांचा धर्म श्रेष्ठ ठरतो. ठरत नसला तर तो सामर्थ्याच्या जोरावर ठरवता येतो. म्हणूनच सत्य हे संपत्तीच्या दारातील आणि धर्म हा सामर्थ्याच्या दारातील सदैव हात जोडून उभे राहिलेले दास आहेत. जो कोणी शत्रूशी संधी झाल्यानंतर आपण कृतकृत्य झालो असं मानून गप्प बसतो तो एखाद्या उंच वृक्षावर झोपल्यासारखा असतो. खाली पडल्यावरच तो जागृत होतो. किंबहुना त्यावेळी तो संपलेलाच असतो. कारण संधी म्हणजे निखळ विजय नव्हे. संधी याचा अर्थ शत्रू पक्षाचं आपण काहीतरी देणं लागतो याची सरळ सरळ दिलेली लेखी मान्यता असते. म्हणूनच संधी करीत बसण्यापेक्षा शत्रूचं सैन्य निष्प्राण झालं आहे, निसर्गाची आपणाला साथ आहे, शत्रूच्या सैन्यात रोगराई माजली आहे, अन्नधान्याची टंचाई आहे, त्याच्या सैनिकांचं मनोधैर्य ढासळलं आहे, तोवरच त्याला खडे चारावे. तशी परिस्थिती नसेल तर तशी निर्माण करून मग चारावे. राजानं जीवनाची ही अंग नेहमीच लक्षात ठेवावी आणि त्याप्रमाणे वागवा. ते शक्य नसेल तर आपलं राज्य दुसऱ्या योग्य आणि कर्तृत्ववान राजाच्या हाती सोपवून आपल्या अंगाला भस्म फासून सरळ वानप्रस्थाश्रम स्वीकारावा असं धर्मशास्त्र सांगतं. राजाचा जन्म हा केवळ सुग्रास अन्न खाण्यासाठी, भरजरी वस्त्र पांघरण्यासाठी, सोनेरी मुकुट चढवून राजरथ उडविण्यासाठी नसतो. त्याच्यासाठी आणि अखिल राज्यासाठी
उन्हातानात अहोरात्र शेतात राबून घाम गाळून धान्य पिकवणारे कृषीजन काही पकडून आणलेले कोणी दास्यू नसतात. राज्याच्या संरक्षणासाठी आणि असं म्हणतात त्याची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सावरीच्या कापसासारखं आपलं जीवन निडरपणानं उधळणारे सैनिक काही माते फिरून असतात. त्यांच्या रक्ताच्या लाल रंगामुळंच राजाचं पिवळं कातडं चकाकत असतं. त्यांच्या रक्तामांसाच्या खतातूनच राज्याचं रोप वाढत असतं आणि त्याची रसाळ फळं राजा आणि प्रजा चाखीत असतात. त्यांच्या घामाशी आणि रक्ताशी एकनिष्ठ राहू शकत नाही तो राजा तरी कसला आणि ते राज्य तरी कसलं. महाराज, आवर्जून सांगावंसं वाटतं की कटू असलं तरी ते सत्य आहे आणि सत्य कुणाच्याही इच्छेवर चालत वा बदलत नाही, बोलल्याशिवाय राहवत नाही. म्हणूनच मी आज हे स्पष्टपणे बोलतो आहे. शेतातील पीक पशुपक्ष्यांनी उद्ध्वस्त केल्यानंतर मग गोपन फिरवण्यात कोणताच शहाणपणा नसतो. आपण कौरव श्रेष्ठ आहात म्हणून थोडी जीभ सैल सोडून मी हे बोललो, कारण कौरवांची सत्यप्रियतेबद्दल निखिल आर्य वार्तात ख्याती आहे. शेवटी आपण आपल्या इच्छेप्रमाणे पटेल तो निर्णय घ्यावा. काळ हा अखंड आहे आणि तोच सर्वांचा न्याय निवाडा करणारा एकमेव निपक्षपाती न्यायाधीश आहे असा माझा ठाम विश्वास आहे. माझ्या या नीतीतून आपण आपल्या प्रश्नाचं योग्य हे उत्तर शोधून काढालच. कनकाने परत मान लवून प्रणाम केला आणि एखादा धुंद हत्ती जसा चालतो तशी धीर गंभीर पावलं उचलीत उत्तरीय सावरीत ते राजकक्षातून निघून गेले. दूरवर कुठून तरी गंगेच्या रोखानं एक टिटवी केकाटत गेली असावी. तिचं ते कर्कश ओरडणं माझ्या कानावर आदळलं. क्षणभर मला वाटलं, टिटवी किती क्षुल्लक जीव, पण आवाजात किती आर्तता आणि भेदकता. आसमंत चिरणारी. मला कनकांचा सल्ला मनस्वी आवडला आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे शत्रू लहान असला तरी त्याची गय करू नये हे सूत्रच मी उचललं. त्या एकाच हेतूनं पांडवांना वारणावताच्या अरण्यात जिवंत जाळण्याची कल्पना माझ्या मनात घोळू लागली. माणसाचं मन हे लांडग्यासारखंच असावं. लांडगा कधीही कोकराची मान फोडताना कोकराला काय वाटत असेल याचा विचार करीत नाही आणि म्हणूनच त्याच्या शेपटीचा झुपका ऐटदार आणि उंच असतो. कोकराला तसा झुपका कधी मिळालेला कुणी पाहिला आहे काय? कुणीतरी दुसऱ्याला पायदळी तुडवल्याशिवाय जगात कुणालाच आणि कधीही मोठं होता येत नाही. मग प्रामाणिकपणाच्या आणि संयमाच्या गप्पा कोणीही आणि कितीही मारोत. पांडवांना जिवंत जाळण्याची माझी सर्व योजना मी माझ्यासाठी प्राणही अर्पायला तयार असणाऱ्या माझ्या विश्वासू सहाय्यकाला सांगितली. पुरोचनाला एकांती सांगितली. पांडवांचं पाप पचवण्याचं सामर्थ्य अग्नीशिवाय अन्य कुणात असणार? आता नेहमीच द्रोणांसमोर वळवळत बोलणारी त्या काळ्या अर्जुनाची अंजिरी जीवही धगधगत्या अग्निशालेत जळून अक्षरशः काळी कुट्ट होईल. अनाटाई फुरफुरणारे त्या उन्मत्त भीमाचे पिळदार दंड किकर वृक्षाच्या गाठाळ लाकडी ओंडक्यासारखे जळून दग्ध होतील आणि महाराणी म्हणवून घेणारी अदपतीत कुंती त्या जळत्या अग्निलोटांवर क्षणात स्वर्गाची महाराणी होईल. वारणावताच्या अरण्यात जेव्हा त्या ज्वालाग्राही घराचा पुरोचन भडका उडवून देईल तेव्हाच गेली 15 वर्ष माझ्या उपेक्षित अंतरात भडकलेला वनवास शांत होईल. उपेक्षेचा धुमसणारा अग्नी शांत करण्याचं सामर्थ्य केवळ सुडाच्या अग्नीतच असतं. म्हणूनच पुरोचन एकसारखा माझ्या डोळ्यांसमोर नाचत होता. त्याच्या बारीक डोळ्याआड लपलेली मजवरची त्याची एकनिष्ठाही मला स्पष्ट दिसत होती. धन्यवाद.